हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारी या आपल्या पॉडकास्टच्या नव्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, सध्या जर आजूबाजूला बघितलं तर आपल्याला लग्न सराई दिसतीये. बँड बाजा आणि सगळे छान छान कपडे घातलेले लोक, असं सगळं आपण बरोबर. बघतोय. आणि जेव्हा लग्न किंवा पार्टनरशिप किंवा कोणतंही नातं याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा पहिला प्रश्न डोक्यात हा येतो की आर वी कम्पॅटेबल इनफ? कम्पॅटेबिलिटी, एकमेकांना सूट होणं, एकमेकांचे गुण जुळणं, स्वभाव जुळणं वगैरे असे बरेच शब्द आपण त्याला वापरू शकतो. तर आज आपण सी या आपल्या अक्षरावरून सुरू झालेल्या तिसऱ्या भागात कम्पॅटेबिलिटी बद्दल बोलणार आहोत. बरोबर. श्रद्धाताई, तुमच्या डोक्यात काय येतं बरं पटकन कम्पॅटेबिलिटी असं म्हटलं की काय आठवतं? कम्पॅटेबिलिटी म्हणजे एकमेकांशी जुळवून घेण्याची क्षमता. ओके, हे मी मगाशी विसरले होते. हा, तर जे काही गुण दोष सगळं आहे त्याच्याशी संबंधात जुळवून घेता येणं. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर त्याला पण आपण मॅनेज करू शकू अशी गोष्ट, असा बॉन्ड म्हणजे कॉम्पॅटेबिलिटी. इतकं साधं सोपं सरळ उत्तर आहे. किती छान उत्तर आहे. आणि म्हणजे हो आहे, पण ती मिळवताना खूप त्रास होतो. येस, तुम्ही म्हणालात तसं इथूनच पुढचा प्रश्न विचारते हम्म. की कोणत्या नात्यांमध्ये कम्पॅटेबिलिटी असायला हवी? कारण जेव्हा आपण म्हणतो कम्पॅटेबिलिटी तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पटकन जोडीदार, पार्टनर, नवरा बायको असं नातं येतं. तर ते याच नात्यापुरतं लिमिटेड आहे का? लेट्स से फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि मी, आपल्यातही कम्पॅटेबिलिटी गरजेची आहे. हो. तुला त्या केमिकल इक्वेशन्स आठवतात का? बघ हा, आपण केमिकल इक्वेशन लिहिताना आपण एक सरळ ॲरो करतो आणि काही ज्या रिॲक्शन्स असतात त्या लिहिताना आपण 2 वे ॲरो काढतो, म्हणजे इकडे आणि इकडे. बरोबर. तर इथे तसंच आहे. म्हणजे कॉम्पॅटेबिलिटी असेल तर नातं आहे आणि नातं असेल तर कॉम्पॅटेबिलिटी आहे. ओके ओके, म्हणजे हे 2 वे आहे. हा, म्हणजे दोन्ही एकमेकांची उपनामं आहेत ही, असं म्हणू. मग आता नातं कोणाचंही कोणाशी असू शकतं. अगदीच. म्हणजे युजली आपण जे लग्नाच्या बाबतीत म्हणतो की जोडीदार कसा हवा, कॉम्पॅटेबल असायला हवा, असं नाहीये. तिकडे आपण टर्म्स अँड कंडिशन्स ठरवलेल्या असतात, आपण त्या बोलून दाखवणार असतो, म्हणून आपण तिथे असं म्हणतो. करेक्ट. पण आपलं ज्या कोणाशी जमतं, नातं काहीही असो, मैत्रीचं असो, कशाचंही असो, त्या प्रत्येकांमध्ये काही ना काहीतरी कॉम्पॅटेबिलिटी असतेच, असायलाच हवी, तरच नातं होतं. आणि नातं असेल तर मग कॉम्पॅटेबिलिटी मेंटेन पण करतो आपण. ओके ओके. पण म्हणजे कोणत्याही नात्यामध्ये कम्पॅटेबिलिटी इज अ मस्ट आणि नातं इज अ मस्ट टू गेट कम्पॅटेबिलिटी. हा, म्हणजे ते असल्याशिवाय हे नाही आणि हे असल्याशिवाय ते नाही, असंच आहे हे. करेक्ट. पण मग कम्पॅटेबिलिटी आहे हे कसं ओळखायचं? आता तू परत लास्टच्या क्वेश्चन्सवर आलीस. बरं, आपण मध्ये ओके. तर कम्पॅटेबिलिटी आहे की नाही हे नंतर बघूया. कशा प्रकारची कम्पॅटेबिलिटी असायला हवी. ओके ओके. किंवा पण म्हणजे आपण त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार असतात? प्रकार म्हणण्यापेक्षा आपण काय करू शकतो की त्याची वर्गवारी केली तर आपल्याला वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपल्याला काय काय कम्पॅटेबल करून घ्यायचंय, कुठे कुठे जुळवून घ्यायचंय हे आपल्याला कळू शकतं. परफेक्ट. म्हणून ते. आणि मग तुझा प्रश्न. येस, ओके, डन. हा, तर मी समजू शकते आजकालची जी तरुण मुलं मुली आहेत त्यांना अशा उड्या मारायला फार आवडतात आणि मला खेचायला आवडतं मागे. हे आपलं नेहमीच होतं. कम्पॅटेबिलिटी. येस, म्हणजे तू पुढे गेलीस की मी मागे खेचणं हे आपण प्रत्येक वेळेलाच करतो. अगदीच. ओके, आपण सुसंगतता असं म्हणूया आपण थोड्या वेळासाठी कॉम्पॅटेबिलिटीला. ओके. बघ आता सुसंगत याच्यामध्ये काय आलं, संगत पण आली आणि सुसंगत. करेक्ट. म्हणजे मराठी शब्द आपण जर वापरला तर आपल्याला त्याचं विश्लेषण करत बसायची गरज नाही. त्या टर्म मध्येच आपल्याला सगळं कळून जातं की सुसंगतता म्हणजे कॉम्पॅटेबिलिटी. ओके. मग आता ही कुठल्या कुठल्या प्रकारची असू शकते, तर कुठलंही नातं अगोदर आपण कसं तयार करतो नातं, तर बोलून. बरोबर. मग बोलण्यातून काय येत असतं, मानसिकता. मग सगळ्यात महत्वाचा काय आहे तर मानसिक सुसंगतता. म्हणजे आपण एकमेकांच्या भावना समजून घेणं. जसं बघ आता आपण जे काही आपलं रेकॉर्ड करतो, तुझा चेहरा पाहिला की मला कळतं की आता आपण टुवर्ड्स एंड येतोय, किंवा तू प्रश्न काहीतरी विचारत असशील आणि मी तुला मध्ये थांबवणार असेल की माझा चेहरा बघितला की तुला कळतं. सो
ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना भावना पोचल्या. हा. तो प्रकार काय आहे तर ओके. मानसिक सुसंगतता असं म्हणूया आपण. हा. त्याच्या पुढे जेव्हा आपलं नातं जातं मग येते भावनिक सुसंगतता. ओके. म्हणजे ओके. पहिल्यांदा हे आहे मानसिक, ज्यांचे विचार जुळतात ते. बरोबर. कारण ते झालं तरच मग आपण पुढे स्कोप असतो आपल्या नात्यांना, बरोबर. करेक्ट. मग त्याच्यानंतरची स्टेप मी म्हणाले तसं भावनिक सुसंगतता. मग आपण काय करतो, त्या साध्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर करतो. सगळी नाती अशाच याच टप्प्यावर चालतात, अगदीच. जी अगदी जन्मजात आपल्याला मिळालेली आहेत ती सोडून. हो. बाकीची सगळी असाच प्रवास करतात. मग नवरा बायकोचं असो, मैत्रीचं असो, आपल्या चुलत भावंडांचं असो, अगदी. त्यांच्याशी सुद्धा आपण असंच हो, करतो. हो. इव्हन आपल्याला 3-4 भावंड असतील तर तिकडे पण आपण मोठे झाल्यावर हे सगळं करतो. बरोबर. आई बाबा सोडलं तर आपण सगळ्यांशी असंच करतो. त्याच्यानंतर आहे शारीरिक सुसंगतता. आता म्हणजे काय तर एखाद्याच्या सोबत असताना आपल्याला कम्फर्टेबल वाटणं, त्याचं आपल्या सोबत असणं, त्यांनी आपल्याला स्पर्श करणं, हे सगळं काय आहे तर हे आहे शारीरिक सुसंगतता. ओके. आत्ताच आपण जसं बोलत होतो की मी म्हणते की मला तो रणवीर काय त्यात रणवीर सिंग तो मला का आवडतो तर त्याची ती ऊर्जा. करेक्ट. म्हणजे काय मला असं वाटतं की अच्छा असा माणूस जर माझ्या परिसरात असेल किंवा माझ्या सोबतीत असेल तर तो काय करेल, मला नाही बसू देणार, चल काहीतरी करू वाइब येते. येस. तर हे काय आहे, याला म्हणायचं शारीरिक सुसंगतता. ओके. त्याच्यानंतर आहे सामाजिक सुसंगतता. म्हणजे आपण ज्या ग्रुपमध्ये मिसळू शकतो तर तिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं, बरोबर. आपण त्यांच्यात मिसळतो किंवा आपण स्वतःहून पण जातो किंवा कोणी आलं तर आपण त्यांना एक्सेप्ट करतो. हे सगळं कधी आपण बघ, आपला जर एक छोटा कंपो केलेला असेल आणि एखादा ऑडमॅन आउट असेल तर आपण कसे, तो जर आपल्यात यायला प्रयत्न करायला लागला की आपण सगळ्यांना तिला नाही घ्यायचं, अजिबात नाही ती अशी आहे. म्हणजे काय तर आपण कोणीतरी सुसंगतता चेक केलेली असते आणि हा जो कंपो आहे त्याची सुसंगतता आपल्याला माहिती असते. म्हणून आपण सांगतो की तो येणारा आपल्याशी कॉम्पॅटेबल नाहीये कारण मी चेक केलेलं आहे, कळलं. तर ही अशी सुसंगतता चालत असते. आणि आणखीन एक आहे ती म्हणजे व्यावसायिक किंवा कामाशी संबंधित. आता आपण जेव्हा आपल्या जी काही नोकरीच्या जागा असतील किंवा जो काही व्यवसाय असेल तिथे कधी कधी आपल्याला टीम वर्क करावं लागतं. बरोबर. आता बघ, आपल्याला सांगितलं की तुम्हाला हे काम करायचं आहे आणि तुम्ही हे काम एकट्याने करायचं नाहीये, टीम निवडा किंवा दोघांनी मिळून करा. तर आपण त्यावेळेला पटकन ज्याच्याशी आपली कार्यपद्धती, फक्त मन नाही, करेक्ट, कार्यपद्धती जुळते, आपल्या ज्या बेसिक व्हॅल्यूज आहेत काम कशा करायच्या त्या ज्याच्याशी जुळतात त्या माणसाला आपण पकडतो. तर बघ, ही वर्गवारी सांगितल्यावर लक्षात आलं ना तुझ्या की कुठल्याही नात्याचा काही संबंध नाही, सगळीकडे सुसंगतता हवी. बरोबर. मग सुसंगता नाही असं जाणवलं की आपण दूर होतो. म्हणून मी तुला रोखलं शेवटच्या प्रश्नापासून. करेक्ट. तर आता येऊया आपण, तू म्हणतेस तसं काइंड ऑफ आजकाल जिथे आपण जास्त ही टर्म वापरतो त्या रिलेशनशिप या गोष्टीकडे. रिलेशनशिपची कॉम्पॅटेबिलिटी. एखादं नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि सोबतच त्या नात्यातनं आनंद मिळवण्यासाठी एकमेकांशी जुळवून घेणं म्हणजे रिलेशन मधली कॉम्पॅटेबिलिटी. ओके. आता नातं टिकवून ठेवायचंय आणि आनंदही घ्यायचाय. बरोबर. नातं टिकवायचं म्हणजे उगाच ते टॉक्सिक झालेलं असलं तरी टिकवायचंय, त्याच्यात आनंदच मिळत नाही तर त्याला काही अर्थ नाही. तर ते दोन्हीही गोष्टी पूर्ण करणारं जर ते नातं असेल तर समजायचं की तुमच्यामध्ये रिलेशनवाली कॉम्पॅटेबिलिटी आहे. ओके. इकडे बघ, मैत्री करताना कसं असतं की आपल्याला 100 चॉईसेस असतात. पण आपण इथे रिलेशनशिप मध्ये जेव्हा जातो, पूर्वी तर कसं व्हायचं, अरेंज मॅरेजेस असायची किंवा घरच्यांनी जरी पिरियड दिला कोर्टशिपचा तरी ते त्यांनी ठरवलेलं असायचं की तुम्ही दोघांनी पुढे जायचंय. बरोबर. मग त्यावेळेला कॉम्पॅटेबिलिटी डेव्हलप करावी लागायची. तर ती कशी करायची? बरोबर. मग आता कधी कधी आपली इच्छा असो की नसो, आपल्या ऑफिस मधला कलीग, त्याच्याशी आपल्याला रिलेशन मेंटेन करावं लागतं. आपले कझिन, आपल्या शेजारी राहायला आलेलं कोणीतरी, या सगळ्यांशी म्हणजे इच्छा असो की नसो कॉम्पॅटेबिलिटी डेव्हलप पण करता येते. ओके. ती असते आणि ती डेव्हलप सुद्धा करता येते. तुम्ही जर वाईजली केलं तर हे करता पण येतं. करेक्ट. आता याचा सगळ्यात पहिलं काय आहे की कशाच्या मार्फत तुम्ही कॉम्पॅटेबिलिटी डेव्हलप करू शकता? संवाद. तुम्ही एकमेकांशी किती मोकळेपणाने बोलू शकता. मोकळेपणाने बोलणं म्हणजे आज दिवसभरात असं झालं तसं झालं हे नव्हे,
ओके. मला आपल्या नात्याबद्दल असं वाटतं, किंवा मला आपण सोबत असताना या गोष्टी आवडतील किंवा या आवडणार नाहीत. बर. तुला काय वाटतं? तुला हे चालतं का? हा मनमोकळा संवाद आहे. करेक्ट. म्हणजे मी काय आहे हे एक्सप्रेस करते आणि तुला प्रश्न विचारून तुला संधी देते एक्सप्रेस करण्याची, जेणेकरून मला तुझ्या आत कुठेपर्यंत घुसायचं हे मला कळेल, करेक्ट. तुलाही कळेल, कुठे थांबायचं हे कळेल, कुठून तुझी स्पेस सुरू होणार आहे हे कळेल, आणि माझ्या विकनेस काय आहेत, माझ्या व्हॅल्यूज काय आहेत, मी कसा विचार करते हे बोलल्याशिवाय कळणार नाही. बरोबर. सो संवाद महत्वाचा. कळलं? म्हणजे मग आपण एकमेकांना ओळखण्याची संधी देतो. करेक्ट. मग त्याच्यानंतर भावनिक जुळवणी. आता संवादातूनच कळलं ना, अच्छा हिला ही गोष्ट आवडत नाही का, मी लक्षात ठेवेन. करेक्ट. आता तिला इकडे गेलं तर आपल्या नात्यामध्ये स्पार्क उडू शकतो हे मला कळलंय, मग मी तिकडे जाणार नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल, माझी मैत्रीण आहे, तिला जर मी उशिरा आलेला आवडत नाही, तिचं ते तत्व आहे. करेक्ट. तर मग मी काय करेन की मग मी उशिरा येणार नाही. उशिरा येणार असेल मी तिला कळवेन. कळलं? कशी डेव्हलप व्हायला लागलं सगळं आपोआप. म्हणजे तुम्ही दुरावा येत नाही या सगळ्या गोष्टींना. त्याच्यानंतर जीवनशैली. आता अगदी क्लोज रिलेशन्सच्या बाबतीत म्हटलं तर, आता मला जर रोजच बाहेर जेवायला आवडतंय आणि माझा जो पार्टनर आहे त्याला घरीच जेवायला आवडतं, तर काय होईल आमचं? सो यू हॅव टू डिसाईड की बाबा ठीक आहे, सकाळचं घरी जेवू, संध्याकाळचं बाहेर जेवू, किंवा व्हॉट एव्हर इट माइट, तुमच्या ज्या काही कंडिशन्स असतील त्या तुम्ही बोलून डिस्कस केलं तर हे सगळं कॉम्पॅटेबल होऊ शकतं. करेक्ट. मला घरात पसारा पडलेला आवडत नाही, माझ्यासोबत राहण्याला आवडतो. म्हणजे अगदी आपण जे सिनेमात बघतो की ओला टॉवेल बेडवर टाकणं, ही सुद्धा विचित्र गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याला ती विचित्र वाटते, दुसऱ्याला नाही वाटत. तर हे तुम्ही संवाद, भावनिक जवळीकता याच्यानंतर पुढे येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. ओके. असं सगळं करत असताना आपण जेव्हा सोबत राहतो तेव्हा काही ना काहीतरी अडचणी येतातच. बरोबर. मग त्या अडचणी सोडवण्यासाठी त्या नात्यात असलेली 2 माणसं काय करतात? दोन्हीही माणसं. बरोबर. तुम्ही मिळून सोडवता का? एकच प्रयत्न करतो का? दुसरा त्याला कसा रिस्पॉन्ड करतो? कधी हा कधी तो करतो का कधी एकच जण सॉरी म्हणतो, किंवा एकच जण बोलण्याला पुढच्या वेळेला ओके ठीक आहे झालेलं झालं, हे सुद्धा मॅटर करतं. आणि शेवटची अति महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. म्हणजे पहिली संवाद आणि शेवटची विश्वास. याच्यामध्ये जो काही प्रवास आहे तो जर तुम्ही जाणतेपणी केला, जाणता प्रवास केला, तर तुम्ही कॉम्पॅटेबिलिटी डेव्हलप करू शकता, तुम्ही मेंटेन करू शकता. ओके. आता हे कळलं. आता तुझा प्रश्न. आता परत एकदा तो तुझा प्रश्न विचार. ओके. की ती आहे कम्पॅटेबिलिटी, तुम्ही सांगितलं की ती असते पण आणि ती मेंटेन पण करता येते, पण ती आहे हे कसं ओळखायचं? अनेक वेळेला असं होऊ शकतं ना की मला आज वाटतंय की ओके वी आर कम्पॅटेबल, पण जसे आपण जवळ येतो, जसे आपण सोबत राहायला लागतो, मला आठवतं आपण ट्रिपला गेलो होतो तेव्हा आपलं हे बोलणं झालं होतं की आपण एकमेकींना किती सहन करू शकतो याची ही परीक्षा आहे. की काय ऑफिसमध्ये 8 तास राहणं वेगळं, पण जेव्हा आपण सतत एकमेकींसोबत असू, कुठल्याही व्यक्ती सतत जेव्हा एकमेकींसोबत असतात तेव्हा अशा अनेक गोष्टी कळायला लागतात ज्या हो ही अशी वाटते, हे नव्हतं मला माहिती, असं होऊ शकतं. तर मग ती आहे हे ओळखायचं कसं आणि त्या नात्यात किती पुढे जायचं याचे आडाखे कसे बांधायचे? ओके. काय आहे की कोणाच्याही मध्ये अगदी 100% कॉम्पॅटेबिलिटी असू शकत नाही, कारण आपण व्यक्तिपरत्वे सगळ्यांचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, आवडीनिवडी वेगळ्या आहेत. आपण मॅक्स काय करू शकतो, तर मी म्हणाले ना सुरुवातीला जुळवून घेणं. इथे ना खूप फॅक्टर महत्वाचे आहेत. बरोबर. की म्हणजे कॉस्ट आणि बेनिफिटचं गणित आहे. तो माणूस आपल्या जवळ असणं हे आपल्याला बेनिफिशियल असतं. म्हणजे मी मटेरियलिस्टिक म्हणत नाहीये, सगळ्याच दृष्टिकोनातून. तर मग त्याचे काहीतरी वैगुण्य असतंच. सपोज आता तू आणि मी, आता माझ्यातल्या काही 4 गोष्टी तुला आवडतात आणि एक गोष्ट आवडत नाही, मग तू गणित करतेस की त्या 4 गोष्टी पाहिजेत त्याच्यासाठी ही एक झेलायची. बरोबर, कारण आपण आहोतच तसे. मग तू काय करतेस की 4 गोष्टींचे बेनिफिट मिळणार आहे ना, मग एका गोष्टीची कॉस्ट द्यायची. कारण या जगामध्ये कॉस्ट पे केल्याशिवाय काहीच नाही मिळत. कॉस्ट वेगवेगळ्या प्रकारची असू शकते आणि आपले संबंध त्याच्यावरच अवलंबून असतात. तर इथे तसंच आहे की तुम्ही कॉम्पॅटेबिलिटी आहे,
किती आहे त्यापेक्षा आपण किती जुळवून घ्यायचंय याच्यावरती अवलंबून असते. ओके. आणि मग हे जुळवून घेणं आपण का करतो की तो माणूस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, बरोबर. ती मेंटेन पण करता येते, ती डेव्हलप पण करता येते. करेक्ट. मग आपण हे कधी करतो तर असं. आता तू म्हणालीस की या नात्यात पुढे किती जायचं. तर हे बघ, सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुम्हाला जे काही संकेत मिळत असतात एकमेकांच्या सोबत असताना, की बघ आता क्षणोक्षणी आपण जेव्हा सोबत असतो तेव्हा काहीतरी घडतं, तेव्हा आपण एक्सपेक्ट करत असतो की बरोबर. आता याची रिॲक्शन अशी असायला हवी. करेक्ट. जर त्या माणसाने तसं रिॲक्ट नाही केलं तर आपल्याला असं वाटतं की अरे हे बरोबर नाहीये. हो. पण अगदी छोट्या गोष्टीचा बाऊ करू नये. प्रेम छोट्या छोट्या गोष्टींमधून जरी व्यक्त होत असलं तरी प्रत्येक वेळेला अपेक्षा ठेवू नये की इतकीच पण करायलाच हवं. कधी कधी त्या माणसाला कळालेलंच नसतं की ह्याला हे हवंय. बरोबर. म्हणून तर कॉम्पॅटिबिलिटी चेक करताना अगदी पॉइंटर्स मध्ये सांगायचं तर तुम्हाला किती कम्फर्ट वाटतो त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. मग तो सगळाच तुम्ही खूप ऍडजस्ट करताय असं जर वाटायला लागलं आणि तुम्हीच ऍडजस्ट करताय. करेक्ट. तुम्ही ऍडजस्ट करताय आणि तुम्हीच ऍडजस्ट करताय, हा जो प्रवास आहे ना, बरोबर, तर तो खूप काही सांगणार आहे. तर मग तुम्ही एकटेच ऍडजस्ट करताय असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती कॉम्पॅटिबिलिटी नाहीच. देवाणघेवाण सुरू आहे, कधी मी करते कधी तू करतेय, हे असं असेल तर मग ओके, तुमच्यामध्ये कॉम्पॅटिबिलिटी आहे. बरोबर. पण तुम्हाला त्या नात्यामध्ये आपण खूप जास्त त्याग करतोय, खूप जास्त स्वतःला बंद करून जगतोय, खूपच सॅक्रिफाय करावं लागतंय असं आहे, किंवा खूप बांधून ठेवल्यासारखं वाटतंय, कोंडमारा होतोय, ही वाली मानसिक फिलिंग येते. किंवा नको बाबा त्या माणसासोबत, किंवा आपण टाळायला लागलो त्या माणसाला. समोरून फोन आला, आपण भेटूया, आणि जर काहीही काम नाहीये तुला पण तुला असं वाटलं की अरे नको बाबा आज नको, एखाद्या वेळेला वाटू शकतं अगदीच अगदीच. आपणच कंटाळलेले असं नको आज भेटायचं. पण जर तुला असं नेहमी वाटायला लागलं तर समजून घ्यायचं की नाहीये कॉम्पॅटिबिलिटी. कारण हे काही असं गणित नाहीये 1+1 = 2 किंवा 2 मधनं 1 गेला, एकच पॉइंट राहिलाय कॉम्पॅटिबिलिटीचा शिल्लक, असं नाही. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला किती कम्फर्टेबल वाटतं, याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि याच्यासाठीच मी काय केलंय माहितीये, आपल्या ज्या पॉडकास्ट ऐकणारे मित्रमैत्रीण आहेत तर त्यांना आपण मागे पण बघ, आपण आता असं करूच या की जेव्हा जेव्हा तो मुद्दा तसा असेल तेव्हा तेव्हा मी एक क्वेश्चनियर तयार करेन अगदी, आणि ते त्यांना हेल्प करेल. सो मी आता पण एक क्वेश्चनियर तयार केलेलं आहे. परफेक्ट. आणि आपण ते देणारच आहोत त्यांना. अगदी. सो दे विल कम टू नो की कुठे आहेत ते. ते क्वेश्चनियर खूप सोपं असणार आहे. तुम्हाला ज्याच्या बरोबरची कॉम्पॅटिबिलिटी चेक करायची त्याला डोक्यात ठेवा आणि प्रश्न सोडवा आणि तुम्हाला लगेच उत्तर पण मिळेल. मग तुम्हाला कळेल की या नात्यात राहायचंय, ही कॉम्पॅटिबिलिटी मेंटेन करायची आहे, डेव्हलप करायची आहे का ब्रेक. करेक्ट. हे तुम्ही ठरवू शकता. अगदीच. ओके. मग आता आपण याच क्वेश्चनियर देऊन आजच्या आपल्या पॉडकास्टच्या भागाच्या समारोपाकडे येऊया. ओके. आणि आमच्या सोबत तुमची कॉम्पॅटिबिलिटी डेव्हलप करा, आणि डेव्हलप झाली असेल तर ती मेंटेन करा. क्या बात आहे, हे सांगूया, ह्याचं आवाहन करूया आपण. आणि आम्हीही तुमच्या बरोबर आमची, म्हणजे तुमच्या आमच्यामधली आमच्या बाजूनी पण आम्ही कॉम्पॅटिबिलिटी डेव्हलप करण्याचा, मेंटेन करण्याचा प्रयत्न करतच राहू. आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुम्ही आणि आम्ही बोलतच राहू. अगदी. आमचे मागचे भाग ऐका, पुढचेही ऐका, हाही ऐका, विषय सुचवा. इतरही काही सूचना असतील तर नक्की द्या, आम्ही त्या आनंदाने स्वीकारू. टीका पण स्वीकारू. अगदी, सगळ्यात महत्वाचं. उलट आम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल. परफेक्ट. सो बोलत राहूया. अगदी. आणि आजच्या भागात इथेच थांबूया, पुढच्या भागात हे बोलणं कंटिन्यू करूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या मनारे. नमस्कार.